हॅलो युट्यूबकर, कशा आहात तुम्ही? खूप दिवसांनी पाहिलत ना मला. हो, काय काय माहितीये का, आमच्या घराची दुरुस्ती चालली होती, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला वेळच मिळाला नाही. तर आज मी तुमच्यासाठी परत व्हिडिओ करायला घेऊन आलेली आहे. आता चैत्र महिना चालू आहे, त्यामुळे सगळीकडे कैऱ्या 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 दिसत आहेत आणि उन्हाळा तर नुसता आ करून उभा आहे. तर उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी गार प्यावंसं वाटतंय, म्हणून पन्ह पण करणार आहे. तर आज मी आंबे डाळ आणि पन्ह हे दोन्ही पदार्थ करून दाखवणार आहे. चला तर किचन मध्ये. आंबे डाळ करण्यासाठी चण्याची डाळ घेतलेली आहे. ही बघा, भिजवून घेतलेली आहे चण्याची डाळ. नंतर कैरीचा कैरी किसून घेतलेली आहे. खोबरं, कोथिंबीर, जिरं, राई, हिंग आणि आंबे डाळीसाठी वाटण्यासाठी ओली मिरची, आलं आणि कोथिंबीर. आणि पन्ह्यासाठी कैरी वाफवून घेतलेली आहे. आंबा पण घातलेला आहे त्याच्यात त्याच्यात आणि वेलची घालून, पाणी घालून, बर्फ घालून हे पन्ह तयार करणार आहे. प्रथम आपण आंबे डाळ करायला घेऊया. तर आपल्याला ही आंबे डाळ आहे, ही थोडी जाडसर वाटायची आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, थोडी डाळ काढून घेते, एवढी. ही बघा, थोडीच करणार आहे, जास्त नाही करणार आहे. आणि ही थोडी डाळ आपण वाटून घेऊया. हे बघा, ह्याच्यात घालूया डाळ. पाणी अजिबात घालायचं नाही, हा, पाणी घालायचं नाही. मी पूर्ण पाणी काढलेलं आहे. डाळ घालायची, नंतर ओल्या मिरच्या घालायच्या, आल्याचे तुकडे घालायचे आणि कोथिंबीरीचे दांडी, कोथिंबीर म्हणजे त्याच्या दांड्या घेतल्या. त्या मिरची जास्त वाटते मला, म्हणून मी काढून ठेवली. तेवढं एवढं आणि नंतर नंतर मीठ घालायचं. आता हे मी तुम्हाला जाडसर वाटून आणते, वाटून आणून दाखवते. हे बघा, वाटून आणले. जाडसरच वाटायचं आहे, म्हणजे एकदम असं छान जाड होते. ह्यातच हा कैरीचा किस घालायचा. हे बघा, चांगलं ढवळून घ्यायचं. थोडं थोडं मीठ घालायचं. अजून थोडी कैरी लागेल, कारण थोडा आंबटपणा यायला लागतो त्याला. आता ह्याच्यावर आपण छानशी फोडणी देऊया. ह्याच्यात थोडं खोबरं पण घालू शकतो आपण. आता छानशी फोडणी देते. हा, गरम करत ठेवलंय. हे बघा, आता ह्याला आपण चांगली, आणि फोडणी चांगली दिली पाहिजे, एकदम तडतडीत. हे बघा, जिरं घालते, नंतर राई घालते, हिंग जरा जास्तच घालायचा, आणि थोडी हळद, आणि ही फोडणी ह्यात घालायची. वा, सुगंध खूपच छान आलाय. आपली आंबे डाळ तयार. वरून परत एकदा वरून खोबरं घालायचं आणि कोथिंबीर. हे बघा, आपली आंबे डाळ तयार. आता पन्ह करते. हे बघा, आता पन्ह करायचंय. हे पन्ह मी आधी कैरी वाफवून घेतलेली आहे, आणि आंबा पण घेतलेला आहे. असं हे रंगतदार पन्ह होणार आहे. हे बघा, त्याचा हा थोडासा पल्प घालायचा, आणि गार पाणी घालायचं.
यातच बर्फ घालायचे आणि थोडं मीठ आणि वेलची. आपलं पन्ह तयार. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. चैत्र महिन्यातलं आंबा डाळ आणि पन्ह, या सुगंध तर खूपच छान सुटलाय. या खायला पण या आणि प्यायला पण या. आणि तुम्ही माझा व्हिडिओ तर पाहिलाच असेल, तर अगदी सोपं आहे आणि घरी करून बघा आणि केल्यावर मला सांगा, मला कमेंट्स करा. माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि मला विसरू नका. बाय.